हे व्ह्यूअर्स, आज मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब चॅनलवरती ग्रो कसा करता येतं. आणि माझे आहे 3600 प्लस सबस्क्रायबर. एवढे जास्त तर नाही आहे, पण अर्निंग तर होतेच. अर्निंग होते इन द सेन्स म्हणजे ग्रो तर झालोच आहे. आता व्हायरल तर नाही झालो मी अजूनपर्यंत. व्हायरल तर तुम्हीच लोक करू शकता, पण व्हायरल कंटेंट पण तसा पाहिजे. तर व्हायरल कंटेंट तर नाही अजूनपर्यंत मी देऊ शकलो. पण मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला अगर यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे वगैरे तर तुम्ही कसा स्टार्ट करू शकता. आणि माझी जर्नी काय होती यूट्यूब स्टार्ट करण्याची. तर कसं आहे की मला व्हिडिओ वगैरे नॉर्मल शूट करायला आवडतात, फोटोज वगैरे पण क्लिक करायला आवडतात. त्या आवडमध्ये कसं नॉर्मली व्हिडिओ शूट करायचो. आणि कसं एक शाय पर्सन पण होतो आणि आता पण आहे, पण तरी पण व्हिडिओ वगैरे शूट करतो. पब्लिकमध्ये तर शूट करू शकतो मी. असे प्रिव्हियस माझे खूप सारे व्हिडिओज मी बनवलेले जे मी पब्लिकमध्ये शूट केले, मंदिरा वगैरेमध्ये. आणि जिथं पब्लिक प्लेस आहे तिथं व्हिडिओ शूट केले. थोडंफार बोललो आहे म्हणजे हिंमत दाखवली. व्हिडिओ बनवायला काय पाहिजे असतं, मोबाईलच पाहिजे. आणि तर बघा हा मोबाईल, हा सॅमसंगचा मोबाईल. या मोबाईलवर मी शूट करून माझा चॅनल मी मॉनिटाईज केला. बघू शकतात हा वाला मोबाईल. तर या मोबाईलवरून मी माझा चॅनल मॉनिटाईज केला आणि तिथून आता अर्निंग वगैरे करतोय. मोबाईल पाहिजे आणि एक ट्रायपॉड पाहिजे. ट्रायपॉड पण कितीला भेटतो, 500ला, 700, 800, जसे असं 1000पर्यंत भेटतो ट्रायपॉड. तो ट्रायपॉड तुम्ही घेऊ शकता. समजा कधी तुम्ही एकटे वगैरे असणार, तुम्हाला तुमचा व्हिडिओ शूट करायचा आहे तर कोणी नसणार तुमच्यासोबत, त्या तुम्ही शाय पर्सन असणार, पब्लिकसमोर तुम्हाला बोलता येत नसणार स्टार्टिंग फेजला, तर तुम्ही ट्रायपॉड वगैरे घेऊ शकतात. जसं आता मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर दाखवतोय बघा. आता माझ्याकडे हा वाला ट्रायपॉड आहे. असे डिफरंट टाईपचे ट्रायपॉड्स वगैरे येतात. तर या ट्रायपॉड मी हा वाला व्हिडिओ शूट करतो. तुम्ही बघू शकता हा वाला ट्रायपॉड मी इथं लावलेला आहे. मी आता सध्या गॅलरीमध्ये उभा आहे. तर कसं की समजा आता तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करेल तर स्टार्टिंगला खूप डिफिकल्टी येणार. तशी मला आली आहे डिफिकल्टी. जशी की स्टार्टिंगला तुम्ही तुमचं यूट्यूबचं नाव काय ठेवायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओज बनवायचे ते तुम्ही सर्च करत बसता. जसं मी सर्च करत बसलो होतो, नाव विचार करत होतो, काय म्हणजे काय ठेवायचं आहे, चॅनलचं नाव वगैरे. चॅनलचं नाव ठेवलं पण ठीक आहे. त्याच्यानंतर की व्हिडिओ कसा बनवायचा सुरुवातीला. तर मी तुम्हाला बोलतो की जसं मी काय केलं होतं की समजा सुरुवातीला आपल्याला बोलता वगैरे येत नाही, तर काय करायचं की व्हिडिओ शूट करायचा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही कुठल्या पण प्लेसेसला जातात या काय करतात, खूप कसला पण व्हिडिओ शूट करायचा. ठीक आहे, व्हिडिओ वगैरे शूट केल्यानंतर तुम्ही नंतर घरी गेल्यावर व्हॉइस ओव्हर पण देऊ शकतात. अदरवाईज बॅकग्राऊंड एक म्युझिक जी कॉपीराईट फ्री असेल ती देऊन तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करू शकतात. म्हणजे एक सुरुवात करू शकतात तुम्ही. ॲटलिस्ट आपल्याला कसं सुरुवात करायची. सुरुवात केल्यानंतर कसं हिंमत वाढते. आता मी तसंच केलं. आता मी तुम्हाला हे सांगतो म्हणजे ही माझी जर्नी सांगतोय मी की मी कसं केलं. तर स्टार्टिंगला तर लाजायचो, आता पण जरा म्हणजे हाय थोडंफार तर लाजतो. असं नाही की एकदम परफेक्ट झालं. तर ठीक आहे. तर कसं की तुम्ही जायचं प्लेसेसला या कुठे तुम्हाला इंटरेस्ट असेल तिकडं तुम्ही व्हिडिओ शूट करायचा आणि त्याच्यानंतर त्याला प्रॉपर एडिटिंग वगैरे तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे. नाही जमत असेल तरी पण एवढी काय जास्त काय हार्ड नाही एडिटिंग. फक्त तुम्हाला जो पार्ट पाहिजे नाही त्याच्यात तुम्हाला ट्रिम करायचं आहे. तर एडिटिंगचे कोणते ॲप्स आहे मी ते तुम्हाला स्क्रीनवरती आता देतोय की तुम्ही ॲप्स वगैरे डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आता इथं खूप नॉईस वगैरे आहे कारण की मी गॅलरीत आहे. तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल की नाही ते मला आता माहीत नाही. ते मला व्हिडिओ नंतर बघितल्यावरतीच कळणार आहे. तर कसं आता बघा व्हिडिओ बनवायचा तर बनवायचाच. त्याच्यात आता नॉईस येतोय, हे येतोय, ते येतोय, आपल्याला ते बघायचं नाही ॲक्च्युली. ठीक आहे. आता आपण कसा विचार करतो की परफेक्ट टाईम पाहिजे, परफेक्ट प्लेस पाहिजे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तो परफेक्ट टाईम आणि परफेक्ट प्लेस आपल्याला भेटणार नाहीच आहे. भले नॉईस तर नॉईस, व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ टाकून द्या. आता मी कसं नॉईस खूप असेल तरी पण मी व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, मला बनवायचं कारण की मी एक कंटेंट क्रिएटर आहे.
तर मी काय बोलतोय तुम्हाला की स्टार्टिंगला खूप नाव ठेवलं, मी विचार केला, असं शूट केलं, नॉर्मली शूट करतं कसं थोडी लाज वाटते. नंतर व्हिडिओ टाकला, मग कधी स्वतःचा एक फेस टाकला, त्याच्यात बोललो नाही, फक्त असं असं नाही का, जस्ट असं दाखवलं मी स्वतःला आणि व्हिडिओ अपलोड केले. नंतर कसं, नंतर मित्र परिवार हे ते सगळं बघतात. नंतर स्टार्टिंगला आपल्याला लाज वाटते की काय बोलतील ते, काय बोलतील, ठीक आहे बोलू द्या यार, ते बोलतील. लोक बोलून बोलून नंतर थांबून जातात. नंतर तेच आपल्याला प्रोत्साहित करतात, जेव्हा त्यांना असं वाटतं की भाई हा अर्निंग करतोय. नंतर तेच बोलतात की आपल्याला की भाई आम्हाला पण सांग की कसं बनवायचं आहे, आम्हाला पण बनवायचं आहे कसं, कारण की त्याच्यातून पैसे येतात. पैसे कोणाला नाही पाहिजे, पैसे तर सर्वांनाच पाहिजे असतात. तर त्यासाठी स्टार्टिंगला ते तुम्हाला हसतील वगैरे, कारण की तुम्ही त्याच्यातून काही अर्निंग नाही करताय, तुम्हाला पण लाज वाटेल. त्या टायमाला तुम्ही क्विट केलं ना तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. ठीक आहे, तर मला पण बोलले, आता पण बोलतातच आहे. जे आता हा व्हिडिओ मी टाकेल, या व्हिडिओमध्ये पण मला बोलणार की अरे म्हणजे नाही हसतील विसतील भाई, असं बनवलं तसं बनवलं. ठीक आहे ना, काय फरक पडतोय आपल्याला, मला पैसे भेटतात आहे, माझं काम मी करतोय. ठीक आहे, ज्यांना आवडलं, ज्यांना नाही आवडलं नाही आवडलं. किती महान लोक येऊन गेले, किती चांगले लोक आहेत, त्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट म्हणजे शिव्या पण असतात, चांगलं पण असतात. ठीक आहे, लय लोकांना चांगलं पण बोलतात, वाईट पण बोलतात. कितीही चांगला असो, दुधाचा धुतलेला होता असो, तरी पण त्यांना लोक नावं ठेवतात. तर त्याची काही चिंता करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला. तर असं करता करता मी व्हिडिओज टाकले. मी तुम्हाला छोटे छोटे माझे व्हिडिओचे क्लिप्स मध्ये ॲड करणारच आहे, कारण की तुम्हाला माहिती पडेल का हा पब्लिकमध्ये पण बोलला आहे वगैरे, आणि ह्यांनी एवढे सगळे व्हिडिओज बनवलेले आहे. ॲक्च्युली मला म्हणजे माझं चॅनल 2 वर्षानंतर मॉनिटाईज झालं आहे आणि त्याच्यानंतर अर्निंग वगैरे चालू झाली. कसं थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं आणि कन्सिस्टंट राहावं लागतं. ठीक आहे, आणि आता मी व्हिडिओज वगैरे टाकतो कारण की मी प्लेसेसला व्हिजिट करून व्हिडिओज बनवतो, म्हणून माझे व्हिडिओ रेग्युलर बेसिसवर येत नाही, असे थोडे म्हणजे टायमाने येतात. कारण की आपण जॉब वगैरेला पण जातो आणि प्लस प्लेसेसला व्हिजिट करतो, तर त्यामुळे जरा टाईम लागतो व्हिडिओ अपलोड करायला. पण व्हिडिओ अपलोड करणं जरुरी आहे, म्हणून मी आता व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी. मी विचार केला होता की काय बनवू आता. सध्या कसं मी इंजर्ड वगैरे आहे, घरी जरा आराम करतोय, तर कसं असं बाहेर फिरू शकत नाही. त्यामुळे मी विचार केला की काय व्हिडिओ बनवू शकतो. तर माझ्या मनात आलं की हा भाई माझा हा वाला एक्सपिरियन्स मला शेअर करायचा तुमच्यासोबत, आणि तुम्हाला पण हेल्प होणार की व्हिडिओ कसं बनवायचा आणि कसं म्हणजे तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायचं आहे. ठीक आहे, तर हा माझा यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि मी बोलतोय तुम्हाला की या चॅनलला पुढे न्या, जसं की अजून पण खूप सारे सबस्क्रायबर वाढतील. ठीक आहे, खूप सारे सबस्क्रायबर वाढल्यानंतर पण अजून मी शेअर करणार प्रॉपर तरीकेने. मी तुम्हाला सांगणार की अजून कसं काय तुम्ही म्हणजे हे करू शकता. पण सध्या माझे आहे 3600+ सबस्क्रायबर. त्याच्यामुळे मी विचार केला की हा व्हिडिओ बनवू. ठीक आहे, 3600 जास्त नाही, ते तुम्हाला मी पहिलेच बोललो होतो, पण 3600 माझ्यासाठी जास्त आहे सध्या तरी. कसं 3600 ऑडियन्स आहे माझ्याकडे, व्ह्युअर्स आहे, तुम्ही लोक आहे. तर तुम्ही 3600ला अजून पूर्ण पुढे नेणार, त्याला 4000 करतील, 5000 करतील, तर मग कसं ग्रो होत राहणार ना. तर त्यासाठी मी तुम्हाला बोलतो मित्रांनो की तुम्ही पण जास्त विचार न करू. एक मोबाईल आहे तुमच्याकडे, कुठलाही मोबाईल असू दे, त्याचा कॅमेरा कुठलाही असू दे, कुठलाही मेगापिक्सल असू दे, काही फरक नाही पडत. तुम्ही ॲटलिस्ट स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर तुम्ही एक ट्रायपॉड घ्यायचं बजेट नसेल तरी पण ठीक आहे, नका घेऊ. कुठेतरी म्हणजे मोबाईलचं साईडला ठेवा वगैरे, या कसं तरी म्हणजे बनवायचं ट्राय करा. तुम्ही बनवा, एकदा सुरुवात करा, तेव्हाच ग्रो होणार. ठीक आहे, आणि मध्येच क्विट नका करू यूट्यूब चॅनल. तसं मी नाही क्विट केला अजूनपर्यंत, म्हणून तिथं अर्निंग करतो. आणि कसं अर्निंग केल्यानंतर आपल्याला अजून इच्छा होते की अजून यूट्यूब व्हिडिओ बनवायचे. तर तसं मी आता कसं बंद तर नाही करू शकत आहे ना, ते भेटतात ते. तर त्याच्यामुळे मी अजून व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करणार पुढे. आता कुठलं प्लेसेसचा व्हिडिओ तर मी बनवला नाही आणि घरात आहे, म्हणून मी आता हा वाला व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे न्या. ठीक आहे, चला भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जस्ट अभी अंदर एंट्री किया है, आप लोग देख सकते हैं. मैं आपको बताना चाहता हूँ कि अभी ये फ्लाइट बहुत ऊपर आ चुका है और बाहर का सीन कुछ दिख नहीं रहा है, तो इसके लिए मैं आपको अभी बाहर का सीन नहीं दिखा पा रहा हूँ. यहाँ पर ऊपर बहुत फॉग है.